तर दादा आपली जी लहान मूर्ती आहे ती तुम्ही ह्यावर्षी पालखीमध्ये आणली, तर ती मला वाटतं खूप युनिक कॉन्सेप्ट आहे आणि हा कॉन्सेप्ट पूर्ण ठाण्यामध्ये अजून कुठे बघितला नाही. तर त्यामागची आयडिया कुठून आली तुम्हाला? मला आहे ना आयडिया, आपल्या मुंबईला बघ केशवजी नाईक चाळ आहे ना, तिथं लोकमान्य टिळकांनी तो गणपती बसवला आहे. ते लोक पहिल्यापासून आत्तापर्यंत तर पालखीतच आणतात आहे. त्यांचं मी बघून म्हणजे मला विचार आला की आपण पण पालखीत आणली पाहिजे मूर्ती. पूजेची मूर्ती म्हणजे ती पण वाजवत गाजवत आली तर कसं एकदम चांगलं भक्तिमय वातावरण होईल. म्हणून मी एकाच रात्री विचार करत होतो, तर बोललो छोट्या मूर्तीला पण आपण वाजवत गाजवत आणलं पाहिजे. पालखी पण आपण लगेच बनवली आणि लगेच सगळे सजवून बिजवून आपण ही दुसरी मूर्ती आपण हरिनिवासवरून आणतो. हरिनिवासवरून म्हणजे 1.5-2 किलोमीटर असेल ते. तिकडनं आपण डायरेक्ट पालखी चालत आपल्या एरियात आणली आणि एरियातनं मग वाजवत गाजवत पूर्ण मंडपापर्यंत आणून आपण